अनंत प्या, आनंदी रहा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना अतिशय माफक दरात अत्याधुनिक आरोग्य सुविधा देण्याच्या हेतूने नाथपाई फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट आणि मणिपाल हॉस्पिटल गोवा यांच्या वतीने तसेच बॅरिस्टर नाथपाई कॉलेज ऑफ नर्सिंग आणि सिंधुदुर्ग लाईव्ह व कोकणसाद यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हृदयरोग तपासणी शिबिराला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला। अत्याधुनिक यंत्रणा आणि तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून मोफत तपासणी झाल्यावरती या शिबिराबद्दल शेकडो रुग्णांनी आयोजकांचा आभार मानलेत। या निशुल्क हृदयरोग तपासणी शिबिराचं उद्घाटन मणिपाल हॉस्पिटलचे ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉक्टर शेखर साळकर आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं। मार्गदर्शन करताना डॉक्टर राकेश देशमाने म्हणाले, मणिपाल सारख्या हॉस्पिटलमध्ये आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत। कार्डियाक ॲम्ब्युलन्स देखील उपलब्ध आहे, त्याचा उपयोग येथील रुग्णांना व्हावा। आमचे जे आता मणिपाल हॉस्पिटल आहे तिथं 6 वर्ष झालं काम करतो। इथं तुम्हाला सगळ्या प्रकारच्या सुपर स्पेशालिटी ज्या सर्व्हिसेस आहेत अंडर वन रूफ आहे। म्हणजे आज तुम्हाला सिटी स्कॅन करायला इकडे जा, तुमचं हे करायला तिकडे जा, तुमचा काय तुमचं ऑपरेशन करायचं हार्टचं इकडे जायचं, फक्त थोडं अँजिओग्राफी होते तर पुढचं बायपास वगैरे होत नाही। तर ह्या सगळ्या फॅसिलिटीज अंडर वन ग्रुप आहेत। आणि दुसरी गोष्ट कनेक्टिव्हिटीची, जसं आज म्हणलं हा रस्ता एवढा चांगला आहे की विदिन 1.5 hours ऑलमोस्ट 1 तासाच्या वेळात यू कॅन रीच हॉस्पिटल। कारण की कार्डियाकमध्ये सगळ्यात मेन महत्त्व वेळेला असतो। हार्ट अटॅक आला तर तुम्ही आम्ही त्याला बोलतो की ज्या वेळेपासून हार्ट पेन व्हायला लागलं तेव्हापासून तुमचं इंटरव्हेन्शन होतं, त्याच्यात किती वेळ लागतो त्या वेळेला फार होतो की विच मिनिट काउंट्स फॉर, म्हणजे जेवढा वेळ जात असतो तेवढ्या वेळ तुमचा हृदयाचं नुकसान जास्त होतं। तर त्याच्यामुळं कार्डियाक फॅसिलिटीच्या बाबतीत म्हटलं तर आमच्याकडे 24/7 कॅथलॅब आहे, ICU आहे, कार्डियाक ICU, CT ICU, इव्हन बायपास झाल्यावर म्हणजे नॉर्मल कार्डियोथोरॅसिक ICU, CT ICU हे सेपरेट आहे। आणि 24/7 ॲम्ब्युलन्सची व्यवस्था आहे, प्लस सगळे कन्सल्टंट आणि या सगळ्या बाबतीत व्यवस्थित। जसं सर बोलतीनं सांगितलं की ऑन्कोच्या बाबतीत म्हणजे कॅन्सरच्या रुग्णाच्या बाबतीतची सर्व सुविधा एका रूपमध्ये असणारं ह्या रिजनचं मणिपाल एकच हॉस्पिटल आहे, तिथं सगळ्या फॅसिलिटी अंडर वन रूप आहेत अशा याच्या। तर नक्कीच त्यांनी हा उपक्रम चालू केला आहे कॅम्प, त्या म्हणजे ह्या गोष्टींना आम्ही तुमच्याशी कनेक्ट करू शकतो, लोकांना काय अडचण आहेत, काय प्रॉब्लेम आहेत हे करू शकतात। आणि डेफिनेटली ह्या कार्डच्या माध्यमातून ज्यांना खरंच हृदयात काही हार्ट समस्या आहेत वगैरे त्याचा वापर करून फायनान्शियल याच्या बाबतीत सुद्धा त्यांना फायदा मिळू शकतो। तसेच डॉक्टर शेखर साळकर यांनी मणिपाल हॉस्पिटल सारखी आरोग्य संस्था आपल्याला चांगली सेवा देण्यास सज्ज असल्याचं सांगितलं। आय एम रिअली थँकफुल अँड आय एम रिअली अमेज्ड बाय दिस बॅरिस्टर नाथपाईचं हे सगळे हे बघून एकदम भारावून गेलं। म्हणजे असं नेचरच्या सान्निध्यात कॉलेज फिजिओथेरपीला तर एकदम परफेक्ट आहे। काजूच्या झाडावर चढायला सांगितलं तो जर पेशंट जर काजूच्या झाडावर चढायला शिकला की त्याचे सगळे अवयव सारखे आहे चालतात। शिवला सरांना मी सांगितलं त्यांना एक एक्सरसाइज तिकडे आंब्याच्या खाली झाडाच्या खाली असे जर क्लासेस घेतले तर दे विल बी मोर फिजिकल। आय एम रिअली थँकफुल that Manipal Hospital has joined in this very prestigious Bharistar Nathpai आम्ही खूप ऐकून आहोत। आय थिंक he has represented Sindhudurg for 3 times as a MP। नंतर मधु दंडवती has come to our house also, so I am very proud we are attached with Declan to the very this मॅडम गोरे ते सगळे आमच्या घरी येऊन गेले तेव्हा जनता पार्टीच्या जेव्हा गव्हर्नमेंट जेव्हा इलेक्शनसाठी। नंतर ही कोकण रेल्वे जे बॅरिस्टर नाथपाईंचं स्वप्न होतं ते मधु दंडवतीने पूर्ण केलं। त्याच्यानंतर जॉर्ज फर्नांडिस हे सगळे आमचे जे किंग मेक होते तेव्हाचे त्यांचे पावलं लागलेली असते कुठंतरी। And I am really thankful that we are honored to be a part of this initiative. आणि बियाणे आलेले पण इकडे थोडे आहेत, त्याच्याकडे पण आम्ही थोडंसं बोललो, so it was very nice to see that. हे इम्पॉर्टंट आतापर्यंत आम्ही ऑलमोस्ट 70 पेशंट इकडे झालेले आहे, so it is very good. आणि हे कार्ड दिलं आहे ते आय थिंक डॉक्टर यांनी सांगितलं आहे 25% तुम्हाला त्याच्यावर बेनिफिट मिळेल, 15% ऑन इन्व्हेस्टिगेशन्स ॲम्ब्युलन्स त्यांनी सांगितलं त्याच्यावर आम्ही जरूर विचार करू। आमची ॲम्ब्युलन्स नियरस्ट मस्ट बी रेजिस्टर हॉस्पिटल धारगड इथं, पण वी विल हॅव सम टाय अप सो दॅट यू नो वी कॅन हॅव फास्टर। द रोड्स आर व्हेरी गुड, थोडासा रोड झाला तर इट विल बी स्टिल फास्टर। आणि नंतर एक
नवीन एक आहे की आमची तुमच्याकडे फुलेंची जी स्कीम आहे ती आमच्याकडे प्रायव्हेट सेक्टरमध्ये नाही, गव्हर्नमेंट देत नाही. आम्ही सांगितलं गव्हर्नमेंटला की आम्हाला तिकडे द्या, बिकॉज लॉट ऑफ पेशंट्स वर सावंतवाडीहून येतात किंवा कुडाळहून येतात, सिंधुदुर्गातून सगळे आमच्याकडे जास्त करून ट्रेन होतात. ते त्यापेक्षा ती फुलेचं स्कीम आमच्या हॉस्पिटलला मिळाली तर त्याचा खूप फायदा होऊ शकतो सगळ्या पेशंटना. फायनान्शियली इट विल बी व्हेरी हेल्पफुल. आमची DDSY ची स्कीम आहे ती पण आता लोकांना, आमच्या गोव्याच्या लोकांना खूपच फायदा होतो. आणि टुडे इज अ डे, ऍक्च्युली ह्या आठवडा जो आहे तो जन औषधी दिवस आहे. म्हणजे आमचे काय म्हणतात तसं आम्ही जेनरिक मेडिसिनचा आठवडा चालू आहे. प्रधानमंत्रीची जी स्कीम आहे भारतीय जन औषधी परियोजना, त्याच्यामध्ये ऍक्च्युअली नाव स्टँड्स जे 1,00,000 1,50,000 असे मेडिकेटेड स्टँड पडत होते ते आता मी 30,000 मध्ये सगळ्या पेशंटला घालतो. एक्सेप्ट मे बी वॉल बिल त्याला थोडंसं जास्त पैसे पडतात, पण स्टँडची किंमत खूपच कमी झाली आहे. त्याच्यामुळे अफोर्डेबिलिटी खूप वाढलेली आहे, लोकांना पण त्याचा खूप फायदा झालेला आहे. सो आय एम रिअली थँकफुल टू द गव्हर्नमेंट ऑल्सो दॅट दे हॅव रिअली थॉट ऑफ पेशंट्स अँड त्याचे प्राइसेस खूप कमी केलेले आहेत. त्याप्रमाणे मोस्ट पीपल कॅन टेक बेनिफिट ऑफ दॅट. नागपंच जेव्हा निधन झालं तेव्हा ते फक्त 48 वर्षाचे होते आणि त्याचं निधन झालं हार्ट अटॅकने. आणि त्याला हृदयाचा त्रास सुरू झाला वयाच्या 38व्या वर्षी. पहिल्या वेळेला ते हॉस्पिटलमध्ये 2 आठवडे होते, त्यातून बाहेर पडले, दुसऱ्यांदा सुद्धा वाचले. पण तिसऱ्या वेळेला जेव्हा त्यांना हार्ट अटॅक आला तेव्हा मात्र ते गेले. त्यांची बहुतेक भावंड, ज्याच्यात माझ्या आजोबांचा सुद्धा समावेश आहे, सगळे हार्ट अटॅकने गेलेले. तर त्यावेळेला जास्त चाचण्या नव्हत्या, मेडिकल टेक्नॉलॉजी सुद्धा इतकी ॲडव्हान्स नव्हती, तर त्यामुळे त्यांना काय करता आलं नाही. पण आता आपल्याकडे खूप जास्त मेडिकल अवेअरनेस पण आहे आणि चाचण्या होतात. वेळेवर टेस्टिंग केल्याने आपण हृदयविकाराच्या प्रकरणाचा अंदाज लावू शकतो आणि वेळेवर ट्रीटमेंट देऊन आपण ते रोखू सुद्धा शकतो. आपलं भाग्य आहे का मणिपाल हॉस्पिटलसाठी प्रसिद्ध हॉस्पिटल चेन आलेली आहे, त्यांचे तज्ज्ञ इथे आलेले आहेत जे आज सर्वांसाठी हेल्थ चेकअप करतायत. वेळेवर टेस्ट करण्याने आपण कसा आपला जीव वाचू शकतो ते मगाशी झाडाचे गोडे काकांनी सांगितलं आपल्याला. आज आम्ही आमचं असं सौभाग्य आहे की मणिपाल सारख्या हॉस्पिटल बरोबर आमचं कनेक्शन होणं आणि मणिपाल सारख्या हॉस्पिटलचे हाय एंड फॅसिलिटीज, ॲडव्हान्स सेटअप ऑफ ऑल दी रिहॅबिलिटेशन फॉर दॅट मॅटर, कार्डिओ थोरॅसिक सर्जन इथे आहेत आपल्याबरोबर, ऑन्को सर, साळकर सर आहेत. हे सगळे टॉप जे डॉक्टर्स आहेत त्यांची सर्व्हिसेस आपल्या कुडाळाच्या सामान्य माणसापर्यंत पोहोचणं हे आमच्यासाठी स्वतःसाठी एक चांगलं सौभाग्य म्हणून आम्ही सगळीकडे पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला, आजच्या कॅम्पच्या माध्यमातून. प्लस आदितीबाई मॅडम आपल्या कोकण डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष, त्यांचा पण उद्देश आमच्या सेम, वी ऑल आर ऑन द सेम पेज. आमचं सगळं थॉट प्रोसेस सेमच आहे की उद्देश एकच आहे की आपल्या कॉमन माणसाला, सामान्य माणसाला ही सगळी सेवा कुठून कशी मिळावी ह्याचं गायडन्स आमचं थ्रू झालं पाहिजे, हे आम्ही नेहमी प्रयत्न करतो. सिंधुदुर्ग लाईव्ह केवळ समाज प्रबोधन करून थांबत नाही, तर विविध सामाजिक उपक्रम राबवत समाजाप्रती असलेली कर्तव्य अतिशय उत्तम निभावते, अशी भावना सिंधुदुर्ग लाईव्हचे कार्यकारी संपादक अर्जुन धस्के यांनी व्यक्त केली. मला वाटतं की या संपूर्ण प्रक्रियेत की एक नांदी करावी की आज मणिपालसारखं देशातलं दुसऱ्या नंबरची जी सेवा आहे, आरोग्य सेवा, आधुनिक आरोग्य सेवा देणारा ग्रुप जो आपल्या या वैष्णवनाथ संस्थेशी जोडला गेलेला आहे. या माध्यमातून जसं ज्या पद्धतीने हे डॉक्टर आमचे मणिपालचे इकडे सेवा देत आहेत, तर जवळजवळ ते हॉस्पिटल्स इथे आपल्या सेवेला असण्यासारखं आहे आणि फार मोठी गोष्ट आहे. सिंधुदुर्गने या संदर्भात पहिल्यापासूनच वैष्णवनाथांना आदर्श मानून या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. मागे वाटतं तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की आम्ही आयकॅम्प घेतला होता. विकास काय असतो तर फक्त आमदारांनी खासदारांनी करायचा तो विकास नसतो, तर अशी काही 4 चांगली माणसं एकत्र जेव्हा येतात आणि आपल्या हातामध्ये हात घालून ही एक प्रचंड काम उभा करतात, एक प्रचंड प्लॅटफॉर्म उभा करतात. मला वाटतं की ते फार महत्वाचं आणि शाश्वत काम असतं. ते चिरंतन काळ टिकतं, 5 वर्षांनी त्याचं लिमिट संपत नाही, तर ते आयुष्यभर सुरू राहतं. तर अशा सर्वच कामांना सिंधू लाईव्ह या कोकणचं महाकार्य म्हणून, एक आवाज म्हणून आपल्या सर्व या उपक्रमांना सहकार्य करता येईल एवढंच मी आश्वासन देतो आणि या उपक्रमाला शुभेच्छा देतो. यावेळी व्यासपीठावर कार्डियाक तज्ज्ञ डॉक्टर राकेश देशमाने, बॅरिस्टर नाथ पै यांची नात अदिती पै, सचिन वालावलकर, डॉक्टर शेखर साळकर, सिंधुदुर्ग लाईव्हचे कार्यकारी संपादक अर्जुन धस्के, उमेश गाळवणकर, डॉक्टर सुरेश शुक्ला, डॉक्टर कल्पना भंडारे यावेळी उपस्थित होते. आता जे ट्रीटमेंट दिलेली आहे चांगल्या प्रकारे दिलेली आहे.
त्यामुळे आम्हाला समाधान वाटतं. यासोबत जर गोरगरिबांना किंवा जे मध्यमवर्गीय लोक आहेत, सर्वसामान्य लोक आहेत, त्यांना त्याचा फायदा घेता येईल. मणिपाल हॉस्पिटलच्या माध्यमातून आज कुडाळमध्ये जो भव्य दिव्य असं एक आरोग्य शिबिर झालं आणि ते पण निःशुल्क असं आरोग्य शिबिर आज घेण्यात आलं. माझ्यासोबत फिजिओथेरपीच्या डॉक्टर प्रगती शेटकर माझ्यासोबत आहेत. मी त्यांच्याकडे जातो आहे. नेमकं जे फिजिओथेरपी जो हा नेमका काय प्रकार आहे त्याची आपण त्यांच्याकडून माहिती नेमकी जाणून घेणार आहोत. धन्यवाद मॅडम. मॅडम, फिजिओथेरपी नेमकं काय आहे, कशा पद्धतीने घ्यावं लागतं, काय करावं लागतं, यासाठी काय सांगाल? फिजिओथेरपी म्हणजे आपण पेशंटला रिहॅबिलिटेट करतो किंवा काही पेशंटना काही पेन आहे किंवा पेनच्या शिवाय काही कार्डिओ रेस्पिरेटरी कंडिशन्स आहेत किंवा न्यूरो कंडिशन्स आहेत आणि पिडियाट्रिक कंडिशन्स. या कंडिशन्समुळे त्यांचे जे काही सिस्टम अफेक्ट होतात, त्या सिस्टम अफेक्ट झाल्यामुळे त्यांचा रेग्युलर डेली ॲक्टिव्हिटीजमध्ये जे काही ब्लॉक्स येतात किंवा अडचणी निर्माण होतात, मग त्या अडचणींना ओव्हरकम करण्यासाठी पेशंटला मॅन्युअली एबल करणं, काही औषधं किंवा इंजेक्शन्स किंवा सर्जरी या सगळ्यांच्या पलीकडे आपण त्यांची जी काही क्षमता आहे ती एक्सरसाइजेस किंवा आपले इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रोथेरपेटिकल इक्विपमेंट्सने त्यांची ती क्षमता ग्रो करणं, हे फिजिओथेरपी करतं. नेमकं कुठे करताय हे तुम्ही सगळं? हे आमचं बॅरिस्टर नाथपाई कॉलेज ऑफ फिजिओथेरपी कुडाळमध्ये आमचं कॉलेजच आहे. कॉलेजचं आमचं स्वतःचं डिपार्टमेंट आहे. त्याशिवाय आरोग्यम क्लिनिक म्हणून आहे, जिथे आम्ही प्रत्येक प्रकारच्या फिजिओथेरपीचे कोणतेही कंडिशन्स असू दे, असं नाही की फक्त मस्क्युलोस्केलेटल किंवा असे, इन्क्लुडिंग एव्हरीथिंग लाईक कार्डिओ रेस्पिरेटरी, ज्यामुळे पेशंटचं कार्डियक एन्ड्युरन्स वगैरे कमी होणं, रेस्पिरेटरी मसल्स जे आहेत किंवा लंग्स त्यांची स्ट्रेंथ वगैरे कमी होणं, मग त्याच्यामुळे पेशंटला लगेच धाप वगैरे लागणं, या सगळ्या केसेस. अदरवाईज न्यूरोच्या सगळ्या केसेस, जसं की आपण स्ट्रोक म्हणजे अर्धांगवायू म्हणतो किंवा पार्किन्सन्स, देर आर मेनी केसेस. अँड लाईक तुमचं मग काय जिरियाट्रिक म्हणजे म्हातारवयात जे काही आजार डेव्हलप होतात त्याच्या रिलेटेड, बाल रुग्ण, हे सगळेच आपण आरोग्यम फिजिओथेरपी क्लिनिकमध्ये बघतो. जिल्ह्यातून असे किती पेशंट येतात तुमच्याकडे? जिल्ह्यातून व्हेरियस लाईक मस्क्युलोस्केलेटल कंडिशन्स म्हणजे हाडांचे वगैरे काही कंडिशन्स असतील असे, किंवा जसं मी ऑलरेडी मेन्शन केलं असं ओव्हरऑल एक अराऊंड 15 to 20 केसेस आत्ताच आम्ही जस्ट स्टार्ट केलं आहे. म्हणजे या गणेश जयंतीला आमचं उद्घाटन झालेलं, त्यामुळे आणि सध्या आमचा 15 to 20 केसेसचा फ्लो आहे. धन्यवाद. आपल्यासोबत डॉक्टर सूरज शुक्ला हे आपल्याकडे आहेत. ते फिजिओथेरपीची आपल्याला त्यांनी माहिती सांगितली. जसं आपल्याला डॉक्टर प्रगती मॅडमनी जी माहिती सांगितली त्याप्रमाणे आपण त्यांच्याकडे जातोय, त्यांना विचारतोय. शुक्लाजी नमस्कार. काय सांगू शकाल फिजिओथेरपीमध्ये? आता डॉक्टर प्रगती शेटकर मॅडमनी तुम्हाला थोडक्यात जे सांगितलं, मूळ म्हणजे आता या कॅम्पमध्ये आजच्या दिवशीचं याचं महत्त्व हे आहे की जे हृदयविकार रोग असतात त्या रोगाच्या एंड स्टेजला ते सर्जरी करावी लागते. ते बायपास सर्जरी किंवा अँजिओप्लास्टी करावी लागते. ते केल्यानंतर पेशंट जेव्हा बेड रिडन असतो किंवा हॉस्पिटलमध्ये असतो त्या स्टेजपासनं पेशंट ॲक्टिव्ह होण्यापर्यंत त्याला ट्रेनिंग द्यायला लागते, एक्सरसाइज द्यायला लागतं, त्यांचं फुफ्फुसण्याची ताकद वाढवायला लागते. हृदयावर जो सप्रेस झालेला तो फंक्शन असतं हृदयाचं, त्या सप्रेस झाल्यानंतरचा जो लेवल आहे हार्टचा, त्या हार्टला ग्रॅज्युअली थोडं करून त्याची ताकद वाढवून, त्याची कॅपॅसिटी वाढवून त्याचं परफॉर्मन्स चांगलं करण्यासाठी फिजिओथेरपी वेगवेगळे डिटेल्ड एक्सरसाइज प्रोटोकॉल सेट करून पेशंटला आम्ही देतो. हा झाला हृदयविकारचा भाग. जसं मॅडमने आधीच तुम्हाला मेन्शन केलं की बाकी सगळे शिरांचे, स्नायूंचे, हाडांचे, सांध्यांचे ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स आहेत ना, त्याच्यासाठी फिजिओथेरपी विदाऊट एनी मेडिकेशन, औषध न देता औपचारिक पद्धती आहे. त्यात आम्ही यूज करतो हीट, कोल्ड, इलेक्ट्रोथेरपी. इलेक्ट्रोथेरपी म्हणजे आमच्याकडे मशीन्स असतात, त्या मशीनची ट्रीटमेंट देऊन आम्ही रक्तप्रवाह कसं वाढतो, बॉडीमध्ये फिटनेससाठी ज्या गोष्टी लागतात ते फिटनेससाठी वेगवेगळ्या स्पेसिफिक डिव्हायसेस देऊन आणि त्याच्यानंतर त्याचे एक्सरसाइज सांगून त्यांना आम्ही फिट करतो. प्लस आता अर्धांगवायू जे मेन्शन केला, न्यूरो जे कंडिशन्स असतात किंवा मेंदूत काय हे झालं, रक्तप्रवाहाचा विकार झाला किंवा त्याच्यासाठी पण परत बेड रिडन पेशंट जे असतात ते बेडवरनं कसं उठून चालायला लागतील आणि टॉयलेट जाईपर्यंत, कारण हे जास्तीत जास्त वयस्कर असतात आणि त्यांचं काय एक उद्देश असतं की कमीत कमी निदान मी टॉयलेटला स्वतः जाऊ आणि येऊन आपल्या बेडवर बसू शकतो. ती जी त्यांची एक एम असते, गोल असतं, त्याला कसं सेट करणं, कसं स्टेप वाईज ती अचीव करणं, ते फिजिओथेरपी करतो.
आत्ताच्या काळात तुम्ही बघाल की फक्त वयस्कर लोकांना नाही तर यंग लोकांना हार्टचे इश्यूज येतात, हार्ट प्रॉब्लेम येतात. कॅन्सरबद्दल आता जसं डॉक्टर साळकरनी म्हणालेत की कॅन्सरमध्ये पण असे आहेत की अवेअरनेसच नाही, लोकांना कळतच नाही, पण केसेस एवढे वाढत चालले आहेत की ह्यांना कॅन्सर होतं. जेव्हा लेट होऊन जातं, आपल्याला कळल्यानंतर लेट होतो, तेव्हा कॅन्सरची ट्रीटमेंट चालू होती. त्याच्यात पण मुख्य रोल फिजिओथेरपीचा असतो की जेव्हा आपलं पूर्ण शरीर वीक झालं असतो, अंगात ताकद नसते, तर एनर्जी कशी कन्झर्व करायची, ती ताकद जेवढी आहे तेवढ्या ताकदमध्ये आपली एनर्जी साठवून ठेवून मग जेवढं जिथे लागेल तितकं स्पेंड करणं, खर्च करणं, ते सगळं प्रोटोकॉल फिजिओथेरपिस्ट सेट करतो. आणि फिजिओथेरपीच्या माध्यमाने आम्ही त्यांचं क्वालिटी ऑफ लिव्हिंग परत स्टँडर्डाईज करतो. तर काय सांगाल, कशा पद्धतीने आज तुम्हाला शिबिराचं हे वाटलं? एकदम चांगला, म्हणजे प्रतिसाद एकदम चांगला आहे. स्पेशली स्पेशलाइज कॅम्प आहे, म्हणजे असं जनरल कॅम्प नाही की जिकडं आले, प्रेशर बघितला, हे बघितलं आणि नंतर घरी गेले. हे स्पेशलाइज हार्टचा कॅम्प आहे. ज्यांना हार्टचं काहीतरी दुखणं आहे त्याचे हार्टचे स्पेशालिस्ट डॉक्टर राकेश देशमाने आज आलेले आहे. त्याच्याबरोबर आमचे दोघजण त्यांचे जे सपोर्टर आहे, म्हणजे सपोर्टिंग स्टाफ आहे, ते पण आलेले आहे. तो ECG पण काढत केला आहे. असं नाही की ते आले फक्त तपासलं आणि गेलं. ECG काढून त्यांना बघून त्यांना काही गरज आहे, जर सपोज त्याची गरज आहे तर त्यांना आम्ही हेल्थ कार्ड आमचं दिलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांना कन्सेशन मिळू शकतं. आजच्या पेशंट जे कोण जर तिकडे आले मणिपाल हॉस्पिटलमध्ये, आणि मणिपाल हॉस्पिटलमध्ये असं आहे की तिकडं एव्हरीथिंग इज वन रूफ. म्हणजे एकदा हॉस्पिटल आले म्हणजे तिकडे एन्जिओप्लास्टी होऊ शकते, एन्जिओग्राफी होऊ शकते, ऑपरेशन होऊ शकतं, हार्टाची वाल्व रिप्लेसमेंट होऊ शकतं, स्टॅन्टिंग होऊ शकतं, सगळ्या तऱ्हेचे हार्टाची जे दुखणे असेल ते बरे होऊ शकतात. आणि ते अंडर वन रूफ, म्हणजे इकडे तिकडे जायची काही गरज नाही. आणि आज ऑलमोस्ट आता 70 पेशंट अजूनपर्यंत झालेले आहे. आणि 70 पेशंटांचे पण सगळ्यांची ECG BCG करून त्यांनी आता डिसिजन घेतले. त्यातलेमध्ये एक 10 किंवा 15 पेशंट त्यांना सांगितलं की त्यांची गरज आहे की त्यांनी तिकडे येऊन पुढील तपासणी करून घ्यावी लागेल. खरं तर सर, एक बघायला गेलं तर आपल्याकडे हार्टचे पेशंट आणि कॅन्सरचे पण थोडं रुग्ण वाढताना दिसतात. काय नेमकी परिस्थिती असेल? नाही, हे लाईफस्टाईलचे डिसीजेस आहे सगळे. म्हणजे जसं आमचं अर्बनायझेशन होऊन झालं, हळूहळू गाव कमी होत चालले, शहरं वाढत चालली. खाण्याचे तुमचे सगळे जे आम्ही पूर्वी कांदा लसूण आणि भाकर खात होते ते आज चीज, बर्गर, पिझ्झा खातात. सो त्याच्यापासून आणखी काय होऊ शकतं? एक्सरसाइज नाही, काही नाही, लठ्ठपणा जाणवतो, साखर वाढलेली आहे सगळ्यांची, कंट्रोल होत नाही, टेन्शन वाढलेली आहे. याच्यामध्ये हे सगळे दुवेस जे आमचे हार्टचे प्रॉब्लेम्स आहे ते हेच राहणार. आणि कॅन्सरचं पण ते डाएट्सवर भरपूर आहे. आता ओबेसिटी म्हणजे वजन वाढणं हे सुद्धा एक कॅन्सरचं प्रमुख कारण आहे. सो कॅन्सरसाठी पण कॅन्सरचं कसं आहे, तुम्ही लवकर आलात तर एकदम बरे होऊ शकतात, कारण आता इतकी सायन्स वाढलेली आहे. हार्टमध्ये पण तुम्ही टाईमवर पोचला तर एकदम बरे होऊ शकतात. दॅट्स वाय प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. सो हे सगळं डाएट बिएट्सवर आम्ही लक्ष ठेवायला पाहिजे. तुम्ही थोडंसं चिकन खा, थोडंसं मटण खाल्लं पण चालेल, पण ते रेग्युलर डाएटमध्ये घालू नका. त्याच्यामध्ये भाजीपाला, त्याच्यामध्ये बाकीचे आमची जे लोकल भाजी जे तुमची होते, लोकल फ्रूट्स जे होतात ती पण खायला पाहिजे. आणि रेग्युलर एक्सरसाइज, इफ यू वॉन्ट टू कीप अवे फ्रॉम द डॉक्टर्स, देर आर 3. एक, तंबाखू आणि दारूपासून दूर राहा. दुसरं, सडपातळ व्हा, म्हणजे एक्सरसाइज करा. आणि तिसरं, जितकं होईल तितकं व्हेजिटेबल्स खायचे. इट इज सांगायला बहुत इज इझी टू टेल. मी पण सांगतो सर्वांना तुम्ही व्हेजिटेबल्स खा म्हणून, पण मला एकदम चिकन आणि फिश आणि ते प्रॉन्स बघितले की काय असं नुसतं पोटात काही कावळे होतात सगळे. काय करायचं त्याला? पण मी काय म्हणतो, ओके तुम्ही खा सगळं, पण बरोबर थोडं व्हेजिटेबल्स पण खा आणि एक्सरसाइज करा. नक्कीच. खरं तर मणिपाल हॉस्पिटल हे आहे ना, एक सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी या लोकांना दुवा ठरलेला आहे आणि ते नेहमीच चांगलं सातत्याने काम करते. आणि त्याच्यामुळेच तर तुम्ही इथपर्यंत पोहोचलात. इथल्या लोकांना जवळजवळ आज सिंधुदुर्गातल्या 70 लोकांना यापुढेही असे जर तुमचे कॅम्प चालू राहिले तर याचा नक्कीच फायदा होईल. त्याबद्दल काय सांगाल? इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मोस्ट इम्पॉर्टंट की रोड इतके चांगले झाले आता. थोडंसं मला वाटतं की पेडणे साईडला आमचं थोडंसं रोड बाकी आहे. तुमच्या साईडचे तर एकदम हायवेज झाले आहे इकडं. आमचं जर रोड झाला नाही, मी माझ्या घराकडून मी डिचोलीहून आज सकाळी 1:15 इकडं कुडाळला पोचलो. म्हणजे आमचे जे फर्स्ट 1 hour इज अ गोल्डन अवर म्हणतात आम्ही कुठल्या ह्याच्यामध्ये, 1 तास. सो आम्ही 1 तासामध्ये मणिपालमध्ये आज पोचू शकतो, असं परिस्थिती आहे. आणि आणखी सगळे रोड जर चांगले झाले, ॲम्ब्युलन्स जर चांगल्या, सिस्टीम सगळे चांगले झाले. आमची ॲम्ब्युलन्स पण आहे. आम्ही सांगितलं आहे की ॲम्ब्युलन्सची पण सेवा आहे. आम्ही इकडं एक चिपर रेट पण ते कन्सेशनल रेटमध्ये देऊ शकतो. सो हे सगळं जर झालं तर या लोकांना मणिपालला पोचायला लवकर पोचू शकतात आणि टाईमली केअर घेऊ शकतात. यस, घरोघरी हार्ट केअरची हॉस्पिटल होऊ शकत नाही. डॉक्टर सतीश आमचे वालावलकर साहेबांनी सांगितलं सर, त्यांची इच्छा आहे की दर तालुक्यामध्ये असं हार्टचं स्पेशल पण होऊ शकत नाही, कारण
मॅन पॉवर इम्पॉर्टंट, फक्त बिल्डिंग बांधली म्हणून होत नाही, त्याच्यामध्ये काम करणारे आणि डॉक्टरच नको, डॉक्टरांचे सपोर्ट स्टाफ पाहिजे, तशा नर्सेस पाहिजे, तसं इन्स्ट्रुमेंटेशन पाहिजे. सो यू रिक्वायर लॉट ऑफ थिंग्स विच इज व्हेरी डिफिकल्ट अंडर वन रूफ. आणि मणिपाल हॉस्पिटलमध्ये ते एकाच हॉस्पिटलमध्ये तुम्ही आत गेल्यावर तुम्हाला परत बाहेर सगळं ट्रीटमेंट करून एकदम हेल हार्टी तुम्ही परत येऊ शकता घरी अंडर वन रूम. म्हणजे तुम्ही इकडून जा, सिटी स्कॅन करायला इकडे चला, MRI करायला तिकडे चला, कॅथ लॅब करायला तिकडे चला, असं काही नाही. एका हॉस्पिटलमध्ये एक अराउंड 400 एक 500-700 स्क्वेअर फीटमध्ये सगळं होऊ शकतं. सो आय थिंक दॅट इज द बेस्ट थिंग. सगळीकडे असं हॉस्पिटल घालीत राहावं नाही, इट इज नॉट गोइंग टू हेल्प एनीबडी बिकॉज मॅन पॉवर विल बी शिफ्टेड टू डिफरंट हॉस्पिटल्स. धन्यवाद. थँक्यू. तर हे होते आपल्यावर शेखर साळस्कर डॉक्टर. खरंच आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जसं पाहिलं तर त्या पद्धतीचे आज इथे हॉस्पिटल उपलब्ध नाहीत आणि मणिपाल हॉस्पिटलने खरंच सिंधुदुर्ग जिल्ह्यांना फार मोठं हे योगदान दिलेलं आहे. कॅमेरामॅन हर्षलसह गुरुप्रसाद दळवी, सिंधुदुर्ग लाईव्ह, कुडाळ. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.